माणसं बदलतात कशापोटी? स्वार्थापोटी. प्रेम बघायला राहिलं. आत्ताचीच महाराज काही दिवसाची घटना आहे. मी काय म्हणते, जपा माणुसकी, जपा आपल्यातलं प्रेम, जपा. आजकाल माणसाला महाराज समोर माणसाबरोबर बोलण्यापेक्षा त्याला व्हॉट्सअपला स्टेटस टाकण्यात जास्त महत्व आहे. व्हिडिओ काढण्यात महत्व आहे. आत्ताच घटना घडली बघा लोणावळ्याला 30 तारखेला, बरोबर आहे? पाहिलं का कुणी? 10 जणांचं कुटुंब, मुस्लिम समाजातलं कुटुंब आहे महाराज. ते फिरायला गेलेलं, ऐकली का बातमी? बरोबर आहे? मुस्लिम समाजातील कुटुंब आहे महाराज, फिरायला गेलेलं लोणावळ्याला. आणि धबधब्याच्या ठिकाणी थोडीशी जागा होती, त्या ठिकाणी ते कुटुंब उभा राहिलं. नीट ऐका बरं का, व्हिडिओच्या फोटोच्या नादामध्ये आपलं मौल्यवान जीवन गमवू नका. आहे या क्षणाचा आनंद घ्यायला शिका. आजकाल माणूस एवढा बिघडलाय, त्याला मोबाईल मध्ये व्हिडिओ काढायला पाहिजे, स्टेटस काढायला पाहिजे. आणि कोणत्या गोष्टीचा व्हिडिओ काढायचा, कोणत्या गोष्टीचा स्टेटस ठेवायचा हे सुद्धा कळलं. आणि आज महत्वाची गोष्ट ऐका, व्हिडिओ काढून फोटो काढून स्टेटस ठेवण्यापेक्षा आपला स्टेटस निर्माण करा की लोकांनी आपल्याला मानलं पाहिजे. असा आपला स्टेटस निर्माण करा. दुसऱ्या स्टेटसवर अवलंबून राहू. आणि एक कुटुंब महाराज त्या पाण्यामध्ये अडकलेलं आहे. काय प्रसंग होता महाराज. सगळी माणसं, जवळची माणसं सुद्धा त्यांच्या आसपास होती. नुसती काय काय जण ओरडत होती, काय काय जण आरडत होती. आणि वाईट याचं वाटतं की काही माणसं मूर्खासारखं त्यांचं फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत. लाज वाटायला पाहिजे. कुठं गेली आमची माणुसकी? कुठं गेलाय आमचा समाज? ती माणसं, 10 माणसं व्याकुळ झालेत, रडतायत, हंबरडा फोडतायत, वाचवण्याकरता एकमेकाकडे भीक मागतायत की आम्हाला कोणीतरी वाचवा. एखादा असतं ना तर महाराज तिथं महिला मंडळ देखील होत्या, पुरुष मंडळ होत्या. एखादं जर असतं ना तर महाराज महिला मंडळांनी साड्या काढून ती गाठी बांधून त्यांना कसंही करून वाचवता आलं असतं. पण हा प्रयत्न केला नाही. पण काय काढले गेले? व्हिडिओ काढले गेले, स्टेटस ठेवले गेले, फोटो काढले गेले. आणि महाराज इथंच आमची माणुसकी ढासळली. सुरुवातीला महाराज लहान मुलाची आई, कडेला लहान मूल घेतलेलं आहे, ती वाहून गेली. तिच्या बरोबर महाराज एक छोटीशी लहान मुलगी देखील वाहिली. आणि नंतर महाराज राहिलेली 5-6 माणसं सोबत वाहून गेली. पण माणसं मात्र बघत राहिली. काय झाले आज आमच्या माणुसकीला? कुठं गेलाय आमचा माणूस? आज झाले काय? सरली प्रीता सरली नाती, सरली प्रीता संपली नाती, खेळच संपला सारा, खेळच संपला सारा. पाखरा तुफान सुटला वारा, 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 पाखरा तुफान सुटला वारा. सरली प्रीता संपल नाते, सरली प्रीता संपल नाते, खेळच संपला सारा, सारा खेळच संपला सारा. पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. वारा सुटलेला आहे कशाचा? तुफान आलेलं आहे अज्ञानाचं, तुफान आलेलं आहे गर्वाचं, तुफान आलेलं आहे स्वार्थाचं. माणुसकी उरलेली नाही. आज माणूस दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं सुख मानतोय. दुसऱ्याचं वाटोळ झालं म्हणजे आम्हाला बरं वाटतंय. दुसऱ्याचं कुटुंब, दुसऱ्याचं समाधान, दुसऱ्याची
शांती संपली ना तर आजकालच्या माणसांना आनंद होतो. वारा सुटलेला आहे तुफान, वारा तुफान सुटलेला आहे बिघडलेल्या माणुसकीचा. वारा तुफान सुटलेला आहे स्वार्थी लोकांचा. वारा सुटलेला आहे दुर्जनांचा. आणि अशा लोकांमध्ये आम्हाला सावध होण्याची गरज आहे. आज आम्हाला एकमेकांबद्दल असतील मनामध्ये महाराज वैर, असतील मनामध्ये वाईट भावना, पण मला सांगा माणूस गेल्यानंतर आम्ही त्यांच्या पुढे रडतो, पण जिवंतपणी कधी त्याला बघायला जात नाही, त्याच्यासोबत कधी तोंड बोलून बोलत नाही. आणि माणूस गेल्यानंतर तिथं जाऊन रडतो आणि म्हणतो चांगला होता तो. अरे काय तुमच्या जिंदगीला जिवंत आहे ना, एकमेकांबद्दलचं वैर बाजूला सारा. जिवंत आहे ना, एकमेकांबद्दलचं प्रेम वाढवा. जिवंत आहे ना तोपर्यंत महाराज माणूस म्हणून जगा, तर आपल्या जीवनाला अर्थ आहे. म्हणून महाराज सांगतात की एकमेकांबद्दल खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. म्हणून सरली प्रीत सरले नाते, सरली प्रीत संपले नाते, खेळच संपला सारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला. सरली प्रीत संपले नाते, खेळची संपला सारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. म्हणून माझ्या कीर्तनातून एकच सगळ्यांना विनंती आहे, ज्याप्रमाणे लोक त्या परिवाराला वाचवू शकली नाही, काही लोक वाचली पण काही लोक महाराज मृत्यूच्या दारामध्ये गेली, लोक बघत राहिली, व्हिडिओ स्टेटस फोटो ठेवत राहिली. पण एक गोष्ट ऐका, तुम्हाला जर कुणाला मदत करायची असेल ना, एक गोष्ट ऐका, नाही पंढरपूरची वारी करता आली ना, करू नका. नीट ऐका बर का. एक वेळ नाही पंढरपूरची वारी करता आली, करू नका. पण एक गोष्ट ऐका, तहानलेल्याला पाणी द्या, त्याची तहान भागवा. भुकेलेला जेवण द्या, त्याची भूक भागवा. गरजूला मदत करा, त्याची गरज भागवा. तुमच्या घराचं पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे.